स्त्रीचं जीवन हे दुवा आहे, दुवा जोडण्याचं काम करते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ती सासरमध्ये आहे तर तिच्या माहेरच्या लोकांवर चुकूनही कधी बोलू नका, विशेष करून आई आणि वडिलांवरती, कारण तिला फार वाईट वाटतं. लक्षात घ्या, तुझ्या आईनं तुला हे शिकवलं का असं कधी म्हणायचं? तुम्ही टेन्शन मध्ये आहात, तुमचं जीवन सुखानं भरून जावं म्हणून सांगते मी तुम्हाला. कधीच आईवरती वडिलांवरती आपल्या पत्नीला आपल्या घरातल्या सुनबाईला बोलायचं नाही. माहेरा सासरमध्ये बरं, आणि माहेरात ऐका, माहेरात जर मुलगी आली तर तिच्या पतीवर तुम्ही कधी बोलायचं नाही. माहेरात जर तिच्या पतीचा अपमान केला तर तिला ती पण गोष्ट सहन होत नाही. किती सुंदर जीवन आहे, किती किती त्या अशा काय म्हणतात ना की त्यांच्यामध्ये पेशन्स किती आहे, एक लवचिकपणा किती आहे, किती संयम आहे, किती धैर्य आहे, अनेक गुणांची ठेव म्हणजे माझी स्त्री शक्ती आहे. माहेरात आला तर तिच्या पतीवर कधी बोलायचं नाही, सासरच्या लोकांनी तिच्या माहेरच्या लोकांबद्दल तिला कधी कंटिंग करायचं नाही. पण दक्ष महाराज चुकले. दक्ष महाराज म्हणतायत तो महादेव काय जावाय व्हायचा गुन्ह्याच्या पात्रतेचा, दे सोडून त्याला आणि येऊन राहा माझ्याकडे. जगातल्या कुठल्याच बापानं आपल्या लग्न झालेल्या मुलीला असं कधीच शिकवायचं नाही की सासर सोडून दे माहेरात येऊन राहा, असं कधीही शिकवायचं नाही. जगातले समजदार बाप आपल्या मुलीला असं कधी शिकवत नाही. लग्न झालं की आपली मुलगी ही तिच्या सासरमध्ये तिथेच गोड दिसते, विवाहित मुलगी माहेरमध्ये गोड दिसत नाही. तुमचं तुमच्या लेकरावर किती प्रेम आहे तराजूमध्ये तोलून दाखवा. जमल काही कुणाला दाखवायला नाही. आईला आपल्या लेकराची किती काळजी किती चिंता असते ते तराजूमध्ये तोलता येत नाही. जर एका जन्माची आई लेकरा बाबतीत एवढी दक्षता एवढी काळजी करते, मग जी जन्मजन्मांतरीची आपली माता आहे ती आपली किती काळजी करत असेल याचा पण विचार करा. ही आपली जन्मजन्मांतरीची माता आहे. मग आईचं दुःख काय असतं, संताना संदर्भात दुःख काय असतं, या पोटाचं दुःख काय असतं तिला कळतं. म्हणून लेकरा बाळा संदर्भातल्या सगळ्या अडचणी आईला सांगा. तुमच्या अडचणी सुटल्याशिवाय राहणार नाही. तिच्या दरबारात आणि या व्यासपीठावर उभं राहून सांगा. संताना संदर्भात तिला कळतं. शहरातून लोक इकडे आले पाहिजेत अशी अवस्था करायली आणि तिला भक्तिभावानं शरण जा. तिचं काय म्हणतात ना की तिला पहा सेवेनं मंत्र उच्चारानं सारख्या भक्तिभावानं पूजा पाठानं ही दैवत सुद्धा जागृत राहत असतात. मग सातत्यानं तिच्यासमोर तुम्हाला जे जमेल ते, मग वाघ यज्ञ असेल, नामयज्ञ असेल, जे जमतंय ते तुम्ही करत राहा. खूप छान तुमच्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी ती सुंदर स्वरूपामध्ये साकारलेली आहे, विराजमान झालेली आहे. तिच्या चरणावरती ही सेवा मी अर्पण करते. 1 मिनिट माझ्यासाठी द्या. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात चकलंबा नावाचं आमचं गाव आहे. बरेच लोक यूट्यूबला फॉलो करतात. तर त्या चकलंबा गावी आपण सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचं मंदिर देवस्थान बांधकाम करत आहोत. म्हणजे महाराजांची संजीवन समाधी आहे आणि त्या समाधीचं मंदिर बनवलंय. आता इतर मठाच्या आवाराचं काम चालू आहे. महाराजांची संजीवन समाधी आहे 1100 वर्षापूर्वीची. परंपरेनं ती सेवा आलेली आहे. त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 16 वर्षापासून मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो आपण. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुली आपल्याकडे शिकायला खूप चांगल्या पद्धतीनं वारकरी शिक्षणाचा अभ्यास, मग कथा, कीर्तन, शास्त्रीय संगीत शिकायचं असेल तर ती पण सुविधा आहे तिथे. आपल्या संस्थेमध्ये मुली पखवाज शिकतात, मुली आधुनिक वाद्य सुद्धा शिकवल्या जातात, 18 पुराणांच्या कथा करतात. म्हणजे ज्या लेकराची जशी गुणवत्ता असेल, जसं त्याचा बुद्धीचं लेवल असेल त्या पद्धतीने त्याला खूप छान घडवण्याचं काम तिथे चालू आहे. आणि मेन म्हणजे तिथे महाराजांच्या देवस्थानचं आम्ही बांधकाम करत आहोत. तर त्या बांधकामासाठी कुठली राजकीय शासकीय मदत नाही. जिथे कीर्तनाला जातो तिथे लोकांना देवस्थान
याची माहिती सांगतो आणि लोकांना विनंती करतो की आमच्या पवित्र कार्यामध्ये आम्हाला सहकार्य करा. कार्य घेताना सुद्धा मी भागवतबाबांना बोलले होते, बाबा जे मानधनाची आमची जी मागणी आहे ना ती एवढ्याच कारणानं आहे की तिथे खूप मोठ्या देवस्थानचं बांधकाम आम्ही करतो. खरं तर आपल्या भागातल्या घरगावच्या या कन्या वैष्णव आणि प्राप्ती तिचे बाबा नेहमीच येणं जाणं त्यांच्यामुळे मठावरती आहे या मुलींच्या कारणानं. म्हणून ही सगळी माणसं स्वामी बाबा तुम्ही अजून आले नाहीत मठावरती, आलेले तर स्वामी बाबा पण आलेले आहेत. बरीचशी मंडळी या भागातल्या बऱ्याच मुली आपल्याकडे शिकायला आहेत. तर देवस्थानचं बांधकाम करत आहोत. त्या पवित्र कार्यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. महाराष्ट्रभरातून लोक मदत करतात. छोट्याशा मदतीनं काही गरिबी येत नसते, पण चांगल्या कामात आणि चांगल्या माणसांच्या सोबत आपण आहोत आणि आम्हालाही वाटतं भगवान का नाम लेते हैं तो हमारा नहाना केवल नहाना नहीं वह तीर्थ स्नान बनता है. अगर हम भोजन बनाते समय भगवान का नाम लेते हैं तो हम केवल खाली भोजन नहीं बनाते, वह प्रसाद बनता है. अगर हम खाना खाते समय भगवान का नाम लेते हैं तो हम केवल खाना नहीं खाते, महाप्रसाद हम लेते हैं. अगर हम चलते समय भगवान का नाम लेते हैं तो हमारा चलना केवल चलना नहीं होता, वह तो तीर्थ यात्रा बनता है. अगर हम काम करते समय भगवान का नाम लेते हैं तो वह कार्य केवल काम नहीं रहता, तो वह हमारा कर्म भक्ति बन जाता है. अगर हम सोते समय भगवान का नाम लेते हैं तो वह केवल सोना निद्रा नहीं होता, तो वो योग निद्रा बनती है. अगर हम हमारे घर में भगवान का नाम लेते हैं तो हमारा घर केवल घर नहीं और तो मंदिर बन जाता है. महादेवाचं नाव घेऊ नको, तो महादेव काय माझ्या जावाई होण्याच्या पात्रतेचा आहे? मरकट लोचन स्मशानात राहणार. महादेवाचा अपमान लक्षात घ्या. सारखं असतं ते जोडण्याचा जन्म झाला आणि ज्या घरी ती विवाहबद्ध झाले तर ती दोन कुटुंबाला जोडण्याचं काम करते. सुईसारखं जीवनामध्ये सुई बना, कात्री बनू नका. कात्री काय करते? फाडण्याचं काम करते. पण सुई काय करते? किमतीनं कमी आहे, आकारानं लागते का की तुम्ही जन्म दिला या ऋणामध्ये मी आहे म्हणून ना हा देव सोडून देते बाबाने. सती माता योग अग्नीमध्ये लीन झाली. जेव्हा महादेवाला कळालं आपल्यामध्ये महादेवासारखा प्रेम करणारा पतीच नाही. महादेवाला प्रचंड दुःख झालं. सती मातेचं शव हातावर घेऊन ब्रह्मांडात फिरायला लागले. भगवान श्री विष्णूने विचार केला महादेवाचं असं फिरणं चांगलं नाही. सुदर्शन चक्राद्वारे न कळत महादेवाला सती मातेच्या शरीराचे 51 तुकडे केले. ते तुकडे बाजूला कणखलला, कारण ते तिचं माहेर आहे. मग तिचं जे इंद्रिय जिथे पडलं ना तिथे ते शक्तीपीठ तयार झाली. खर तर काय कुणास ठाऊक तिची, मी म्हणते तिच्या शरीराचे तुकडे देवी भागवत ग्रंथ, त्या ग्रंथाचा एक साधमी म्हणजे मला जसं अभ्यासात खूप चांगलं आहे, समजणार आहे, कमावतंय, पण आजारी आहे. तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या, तो प्रश्न सोडवण्याची ताकद
आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा, कीर्तनरूपी पुष्प हरिभक्तपरायण सोनालीताई करपे बीड यांनी अतिशय सुंदर सर्वांना मंत्रमुग्ध करून या ठिकाणी कीर्तन सेवा केली। खरं तर आजपर्यंत आपण ताईंना यूट्यूबवर आणि जी टॉकीजवर खऱ्या अर्थाने पाहत होतो, आज आपणाला प्रत्यक्षात त्यांना पाहण्याचा योग आला आणि त्यांची वाणी आपणासमोर त्यांनी प्रकट केली। त्याबद्दल आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने व सर्व आदिशक्ती भूतादेवी विश्वस्त मंडळ मुंबईकर, पुणेकर, नाशिककर सर्व ग्रामस्थांच्या वतीने व आपण सर्व गुणीजनांच्या वतीने ताईंचं पुनश्च एकदा हार्दिक आभार, हार्दिक अभिनंदन। रेडिओ स्टार आहेत ते, त्यांनी पखवात अतिशय सुंदर असं या ठिकाणी वाद्यकाम केलं। त्यामध्ये हरिभक्तपरायण भीमराव महाराज हांडे ब्राह्मणवाडा आळंदी, हरिभक्तपरायण किशोर महाराज धुमाळ अकोले, हरिभक्तपरायण नंदकुमार तांबे महाराज शिरोली, तसेच हार्मोनियम शरद महाराज निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखठोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।